तर भिवंडीमध्ये बंडखोरांवर भाजप कारवाई करणार आहे। भिवंडीतील बंडखोरांवर पक्ष कारवाई करेल। बंडखोरी करू नये समजावण्याचा प्रयत्न केलेला आहे। भिवंडीमधील बंडखोरीबाबत रवींद्र चव्हाण यांनी हे विधान केलं। भिवंडीत बंडखोरी केलेल्या भाजप नगरसेवकाच्या गटावर भाजपकडून कारवाईचे संकेत देण्यात आले। भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोरांवर कारवाई करणार असल्याची माहिती दिली आहे। तर बंडखोरी करू नये याबाबत समजावल्याचं देखील चव्हाण यांनी सांगितलं। भाजप नगरसेवकांच्या एका गटानं बंडखोरी केल्यामुळे भिवंडीत काँग्रेसचा महापौर झाला। भाजपमधनं बंडखोरी केलेले नारायण चौधरींची भिवंडी महापालिकेच्या महापौरपदी निवड करण्यात आली आहे। कदाचित बंडखोरी करतील असं ज्यावेळेला लक्षात आलं त्यांना फार समजवण्याचा प्रयत्न केला की आपण असं करू नये, पार्टीच्या विरोधात केलं तर पार्टी तुमच्यावरती कारवाई करेल आणि असं आम्ही सांगत होतो। त्यांना समजवण्याचा अनेक जणही प्रयत्न करत होते, आम्हीही करत होतो, परंतु आता सकाळपर्यंत ते असं म्हणाले होते की हो आम्ही तसं करणार नाही, परंतु त्यांनी बंडखोरी केलेली आहे हे आता निकालाच्या अंती लक्षात येत आहे। काम केलं आहे किंवा मतदान केलं आहे, पक्ष त्यांच्या विरुद्ध कारवाई करणार आहे असं आम्ही सर्वांनी मिळून ठरवलं आहे। त्या ठिकाणी असणारे विलास पाटील असतील किंवा ते कोणार्कचे जे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर त्यांचे असणारे स्थानिक वाद, या सगळ्या गोष्टी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ते वारंवार सांगत होते, बोलत होते। आम्ही फार प्रयत्न केला, जे टोकाचा प्रयत्न ज्याला म्हणतात तो टोकाचा प्रयत्न करत होतो की आपण या दिशेला जाऊ नये। आम्हालाही उमेदवार यासाठीच बदलला होता की जेणेकरून त्यांच्यामध्ये वाद आहेत म्हणून मग दुसऱ्याला कोणाला तरी उमेदवारी द्यावी, म्हणूनच आम्ही स्नेहा ताईंच्या बाबतीमध्ये जो विचार केला तो त्यासाठीच केला होता। परंतु या सगळ्या गोष्टी आपल्याला अधिक माहीत आहेत।